वळूयात पुढल्या बातमीकडे। पवार मायलेक आज बारामतीत असून ते बारामतीकरांशी संवाद साधताना दिसतात। या दरम्यान बारामतीकरांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेलेल्या आहेत। बारामती स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिला कर्मचारी देखील तिथे उपस्थित होत्या। सुनेत्रा पवारांनी त्यांच्यासोबत चहा घेत आपुलकीने संवाद साधत त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। तर जय पवारांच्या गावभेट दौऱ्याचा सांगवीतून प्रारंभ झाला। ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी अडचणी जाणून घेतलेल्या आहेत। तर महिलांना सुनेत्रा पवार यांनी देखील अजितदादांप्रमाणेच काम करण्याचं ठाम वचन देखील दिलं। काँग्रेसने हिरवे विषारी साप पाळलेत। मुख्यमंत्री हिरव्या सापांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असं घणाघाती वक्तव्य माजी खासदार नवनीत राणांनी केलेलं आहे। काँग्रेस महिलांसाठी कधीच पुढे आलं नाही अशी ही प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे आणि आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकाळामध्ये ते सगळे विषारी हिरवे जे साप आहे बाहेर निघताय आणि त्यांना ठेचण्याचं काम हे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राईम मिनिस्टर आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ते त्यांना चांगले पद्धतीने ठेचणार आहे। आणि म्हणून या हिरवे साप बाहेर निघताना विषारी त्यांना म्हणून वळवळ होत आहे। पण त्या वळवळ होणारे लोकांना एवढंच सांगन मी की तुम्ही चिल्लर लोक आहे, चिल्लर लोकांवर मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे। पण तुम्ही जे हिरवे साप पोसून ठेवलेले आहे ना त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना ठेचण्याशिवाय। महिला विधेयक नामंजूर झालं यावर अंजली दमानी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सुधारवादी विचारांसाठी हा काळा दिवस आहे। भाजपने 2024 मध्ये फक्त 15 महिला उमेदवार का दिल्या असा सवाल देखील अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। तर तामिळनाडू पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी हा ड्रामा नको असंही वक्तव्य अंजली दमानी यांनी केलंय। सुधारवादी विचारांसाठी हा काळा दिवस आहे। विरोधी पक्षाने बँड वाजवून डान्स केला पाहिजे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस त्यांना एक आठवण करून द्यायची की खरं तर हे बिल 2023 मध्ये पास झालं, पण 2024 मध्ये याच भाजपने महाराष्ट्रात 149 जागांपैकी फक्त 15च महिला उमेदवार का दिले। एवढंच नाही तर मंत्रिमंडळात आत्ताच्या घटकेला फक्त 4च महिला आहेत। तर तुम्ही एक काम करा ना, विस्तार करा मंत्रिमंडळाचा, 13-14 महिला मंत्री आणा, मगच आम्ही मानू की खरंच तुम्हाला नारी शक्तीबद्दल काही वाटतंय। आणि हा जो ड्रामा आहे ना अगदी तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल इलेक्शनच्या आधीचा बंद करा। लोकांना कळतं खरं काय आणि खोटं काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।